जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या करंट अफेअरच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा काय आहे. नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे ट्रॉफीचं विजेतेपद कोणी पटकावले? तर ही जी विजय हजारे ट्रॉफी आहे याचं विजेतेपद कर्नाटक संघाने पटकावलं आहे. कर्नाटक संघाने अंतिम सामन्यात विदर्भाला हरून 5व्यांदा ही स्पर्धा जिंकली आहे. बरं, जर आपल्याला असं विचारलं की विजय हजारे ट्रॉफी ही स्पर्धा सर्वाधिक वेळा कोणत्या संघाने जिंकली, तर कर्नाटक आणि तामिळनाडू या दोन्ही संघांनी ही स्पर्धा 5-5 वेळा जिंकलेली आहे. यावेळेसच्या या स्पर्धेची ही कितवी आवृत्ती होती? तर ही या स्पर्धेची 32वी आवृत्ती होती. याचं आयोजन 21 डिसेंबर 2024 ते 18 जानेवारी 2025 पर्यंत करण्यात आलं असून यात 38 संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेची पहिली आवृत्ती कधी पार पडली? तर 1993-94 मध्ये याची पहिली आवृत्ती पार पडली असून BCCI या स्पर्धेचे प्रशासक म्हणून कार्य करते. नेक्स्ट क्वेश्चन. जागतिक आर्थिक मंचाच्या वतीने गुंतवणूक परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे जागतिक आर्थिक मंचाच्या वतीने दावोस येथे गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं असून ही परिषद 20 जानेवारीपासून सुरू झाली आहे आणि ही परिषद 24 जानेवारीपर्यंत चालेल. आणि या परिषदेत आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सामील झाले आहेत. त्यासाठी ही परिषद महत्त्वाची ठरते. तर लक्षात ठेवा, जागतिक आर्थिक मंचाच्या वतीने स्वित्झर्लंडमधील दावोस येथे गुंतवणूक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. बरं, या जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक कोण, असा प्रश्न एक्झाममध्ये कधी कधी विचारण्यात येतो. तर या जागतिक आर्थिक मंचाचे संस्थापक हे क्लॉस शॉब हे आहेत. या जागतिक आर्थिक मंचाची स्थापना 24 जानेवारी 1971 मध्ये करण्यात आली होती व याचं मुख्यालय स्वित्झर्लंडमधील कॉलोनी येथे आहे. पुढील प्रश्न. कोणत्या देशाने जगातील पहिला 300 मेगावॅटचा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट स्थापन केला आहे? तर आता जगातील पहिला 300 मेगावॅटचा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट हा चीन या देशानं स्थापन केला आहे. हा जो प्लांट आहे याची स्थापना नेंगचू-1 या प्रकल्पाअंतर्गत चीनने हुबई प्रांतातील इंगचेंग येथे केली असून या प्लांटची क्षमता 300 मेगावॅटची सिंगल युनिट पॉवर तयार करण्याची असून यामध्ये 1500 मेगावॅट प्रति तास इतक्या क्षमतेने ऊर्जा साठवण केली जाते. ठीक आहे, एवढे पॉईंट लक्षात आले असतील. तर आता हा प्रश्न पहा. 85व्या अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर या 85व्या अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचं उद्घाटन ओम बिर्ला यांच्या हस्ते करण्यात आले. ही परिषद कुठे आयोजित करण्यात आली? तर बिहारची राजधानी पटना येथे ही परिषद 20 जानेवारीपासून सुरू झाली असून याची थीम संविधानाचा 75वा वर्धापन दिन, संविधानिक मूल्यांना बळकटी देण्यात संसद आणि राज्य विधिमंडळाचे योगदान अशी आहे. मित्रांनो, आता या परिषदेचं आयोजन तिसऱ्यांदा बिहारमध्ये करण्यात येत आहे. आपल्याला एक्झाममध्ये असे विचारलं जाऊ शकतं की 85व्या अखिल भारतीय अध्यक्षीय अधिकाऱ्यांच्या परिषदेचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आलं? तर बिहार या राज्यामध्ये ही परिषद पार पडली. नेक्स्ट क्वेश्चन. इस्रोच्या तिसऱ्या लॉन्च पॅडची निर्मिती कोठे करण्यात येत आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच आंध्र प्रदेश या राज्यात इस्रोच्या तिसऱ्या लॉन्च पॅडची निर्मिती करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीहरिकोटा येथील इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्रात 3,985 कोटी रुपये खर्च करून हा तिसरा लॉन्च पॅड उभारण्यात येणार आहे. हा लॉन्च पॅड किती दिवसात तयार करण्यात येईल? तर पुढील 4 वर्षामध्ये हा लॉन्च पॅड तयार करण्यात येईल. आपल्या इस्रोविषयी हे सुद्धा लक्षात ठेवा. इस्रोची स्थापना 15 ऑगस्ट 1969 मध्ये करण्यात आली होती. याचं मुख्यालय कर्नाटकमधील बेंगलोर येथे असून सध्या याचे अध्यक्ष हे डॉक्टर व्ही नारायण आहेत. आणि डॉक्टर व्ही नारायण इस्रोचे कितवे अध्यक्ष आहेत? तर ते इस्रोचे 11वे अध्यक्ष बनले आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच कोणत्या राज्याने माँ की रसोई हा उपक्रम सुरू केला? अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. तर लक्षात ठेवा, माँ की रसोई हा उपक्रम उत्तर प्रदेश या राज्यानं सुरू केला आहे. या उपक्रमाअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना कमी किमतीत जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमाअंतर्गत फक्त 9 रुपयाची थाळी असणार असून यात डाळ, 4 चपात्या, भाज्या, भात, कोशिंबीर आणि मिष्टान्न यांचा समावेश असेल. आणि माँ की रसोई या योजनेचं उद्घाटन स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलं आहे. पुढील प्रश्न. मित्रांनो, नुकतेच आता वर्ल्ड मॉन्युमेंट्स फंडने मुसी नदीच्या ऐतिहासिक इमारतींचा त्यांच्या वर्ल्ड मॉन्युमेंट्स वॉच लिस्टमध्ये समावेश करण्याची घोषणा केली. तर आता ही मुसी नदी कोणत्या राज्यातून वाहते हेच आपल्याला यात सांगायचं आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच तेलंगणा या राज्यातून ही मुसी नदी वाहते. बरं, या नदीच्या काठावर कोणकोणत्या ऐतिहासिक इमारती आहेत? तर या नदीच्या काठावर तेलंगणा उच्च न्यायालय, राज्य मध्यवर्ती ग्रंथालय, उस्मानिया जनरल हॉस्पिटल आणि ब्रिटिश रेसिडेन्सी या महत्त्वपूर्ण इमारती असून यांचा समावेश या मॉन्युमेंट्स वॉच लिस्टमध्ये करण्यात आला आहे. ही जी मुसी नदी आहे ही कृष्णा या नदीची प्रमुख उपनदी आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, मुसी नदीसह या वॉच लिस्टमध्ये भुजच्या ऐतिहासिक जलव्यवस्थेचा सुद्धा समावेश करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, बीसीसीआयचे नवे लोकपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता बीसीसीआयचे नवीन लोकपाल हे न्यायमूर्ती अरुण मिश्रा बनले आहेत. अरुण मिश्रा यांच्याविषयी हे पॉइंट नोट करून घ्या. अरुण मिश्रा यांनी राजस्थान उच्च न्यायालय आणि कलकत्ता उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून कार्य केलेलं आहे. मित्रांनो, अलीकडेच आपण पाहिलं होतं की बीसीसीआयचे नवीन सचिव हे देवजीत सेकिया बनले आहेत आणि बीसीसीआयचे नवीन कोषाध्यक्ष कोण आहेत? तर प्रभतेश सिंग भाटिया हे बीसीसीआयचे नवीन कोषाध्यक्ष आहेत. आता हा प्रश्न पहा, भारतीय महिला संघाने कोणत्या देशाविरुद्ध खेळताना एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला? तर आता भारतीय महिला संघाने आयर्लंड या देशाविरुद्ध खेळताना एकदिवसीय क्रिकेटमधील भारताचा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम केला आहे. आयर्लंड विरुद्ध खेळताना या महिला संघाने एकूण 435 धावा केल्या असून भारताचा पुरुष आणि महिला या दोन्ही गटातील हा सर्वोच्च धावसंख्येचा विक्रम आहे. याआधी भारतीय पुरुष संघाने 2011 मध्ये 418 धावा केल्या होत्या व आता तो विक्रम मोडत भारतीय महिला संघाने 435 धावांचा नवीन विक्रम स्थापित केला आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठी 3D रांगोळी कोठे काढण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे जगातील सर्वात मोठी 3D रांगोळी ही मध्य प्रदेश या राज्यामध्ये काढण्यात आली. ही जी रांगोळी आहे ही 1800 चौरस फूटमध्ये पसरलेली असून शिखा शर्मा जोशी यांच्या टीमने या रांगोळीची निर्मिती केली आहे. बरे, ते अजून एक प्रश्न पहा, स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनचं अनावरण कोणत्या राज्याने केले? तर मध्य प्रदेश याच राज्याने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनचं अनावरण केलं आहे. मित्रांनो, दरवर्षी 12 जानेवारीला स्वामी विवेकानंद यांची जयंती असते आणि त्यांच्या जयंती दिनाचं औचित्य साधूनच विवेकानंद यांचं चित्रण करणारी ही 3D रांगोळी काढली असून त्या दिवशीच मध्य प्रदेश सरकारने स्वामी विवेकानंद युवा शक्ती मिशनचं सुद्धा अनावरण केलं आहे. ठीक आहे, आता या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा जो प्रश्न होता तो सुद्धा आपण पाहून घेऊया. कोणत्या कंपनीने पृथ्वीभोवती फिरणाऱ्या अवकाश वस्तूंचे निरीक्षण करण्यासाठी जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित केला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच दिगंतरा या कंपनीने जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह प्रक्षेपित केला आहे. येथे पिक्सेल सोबत कन्फ्यूज व्हायचं नाही. पिक्सेल या कंपनीने भारतातील पहिला खासगी उपग्रह समूह प्रक्षेपित केला, तर जगातील पहिला व्यावसायिक उपग्रह हा दिगंतरा या कंपनीनं प्रक्षेपित केला आहे. व या उपग्रहाचं नाव काय? तर SCOT म्हणजे स्पेस कॅमेरा फॉर ऑब्जेक्ट ट्रॅकिंग असं या उपग्रहाचं नाव आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, कोणते राज्य हे AI तंत्रज्ञान धोरण ठरवणारं भारतातील पहिलं राज्य ठरलं आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.